हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग आणि परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी तुमचा मित्र तनिष शिंदे. तर 2 दिवस झाले आपला काय ब्लॉग अपलोड झाला नव्हता. तर मी म्हणलं आता पहिलं तुला ब्लॉग शूट करून घेऊ म्हणलं, आजची दिवसाभराची सुरुवात करून घेऊ म्हणलं. तर ॲक्च्युली 4 तारखेला मी केला होता ब्लॉग शूट केला होता, पण मी एडिट नाही केला त्याला. सेम ॲज 5 तारीख पण 5 तारखेचा पण थोडं ग्लिम्स शूट केलं होतं ॲज युजल, पण ते मी काय अपलोड केले, एडिट नव्हते केले. तर मी आता 4 तारखेचा ब्लॉग आता एडिट करतोय आणि तो पण थोडासाच केला आहे. म्हणजे नाही का, मी फक्त कॉलेजेस एक्सप्लोर करत होतो, एक एक वेगवेगळे नाही का, सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेत होतो. आणि ह्या 2 दिवसामध्ये असं झालं की काल बेसिकली झालं काय, मला पप्पांचा फोन आला. मला म्हणले तू ब्लॉग नाही अपलोड केला का. सेम एज मम्मीचा पण फोन आला. घरी पण सगळे विचारत होते, अरे ब्लॉग नाही आला का, ब्लॉग नाही आला का, ब्लॉग नाही आला का. अरे म्हणलं करतो म्हणलं, नाही का रिस्पॉन्स आहे आपलेच घरचे देतात. तर असं सगळं आहे एकंदरीत. आपली दिवसाची सुरुवात ब्लॉगनीच करून टाकू म्हणलं. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार. तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहे माऊ ब्लॉगमध्ये आणि आहे आज दीदी. तर आपण सगळे आज बाहेर पडलेलो आउटिंगला. म्हणलं संडे होता, आपली दीदी पण आज फ्री असते. तर म्हणली आज आपण मुंबईला एक राऊंड मारून येऊयात, दौरा करून येऊयात. फ्रेंड्स नमस्कार आता सगळ्यांना. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण निघलो होतो मुंबईला आणि आता आपण आहोत मेन म्हणजे वाशीमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, मी आता जस्ट आपली गाडी जी आहे ती पार्क करून घेतलेली आहे आणि आपले जे घरचे आहेत ते सगळे गेलेत आतमध्ये. मी गाडी पार्किंग करायला आलो होतो खाली. तर चला जाऊयात आपण. रश खूप भरपूर आहे आणि आता आपण आलेलो आहोत इनऑर्बिट मॉलच्या फूड कोर्टमध्ये. आणि मला तुम्हाला एक व्यक्तीला इंट्रोड्यूस करायचं होतं आमच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही तिला खूप चांगल्याने ओळखता, तुम्ही तिला मिस पण करता, तुम्ही त्याशी बोलता पण. वन अनदर दॅन डॉक्टर. काय बोलशील तिथे माझ्या व्ह्युअर्सला? मोठं नाही बोला, आवाज येते. लेट इंट्रोड्यूस करायचं मला त्या ब्लॉगमध्ये. तिला वेळच नसतो, डॉक्टर खूप बिझी असतो ना. रोज डेलीचे तिचे 1000 क्लायंट्स असतात, त्यामुळे ती खूप बिझी वगैरे असते. आम्ही जरा जेवणाची ऑर्डर भुकले लागली, कारण नाही का हेच प्लेट उचलून डायरेक्ट घेवाली. आम्ही दोघींमध्ये माझं काय फ्रेंड्स, मी आता खूप आहे कन्फ्यूज, कारण की ऑर्डर काय करू. तिकडे तुम्ही बघू शकता लेक आहे, काय आहे आता, काय हा सबारो आहे, मुगाव मोमो आहे. मोमो खायची इच्छा तर आपण विद्यापीठ लावून खातो आपल्या, नाही का. आता मी ते शोधतोय म्हणलं, आता ऑर्डर करू तर करू काय म्हणलं. मॅकडी पण आहे आणि आपला चायना वॉक पण आहे. तर मला वाटतं एखादं चायनीजमधलं राईस आणि तो एक कॉम्बो घ्यावा. हळू बोलशील जरा. ओके. मारू नको. दिदीचं म्हणणं आहे की आपण हे सबारो जे आहे इकडे एक पिझ्झा ऑर्डर करून घेऊयात, पण ह्याचा साईज मला वाटत नाही रे. दादा पण लागेल याला खायला. चालते ना. बार्बिक्यूच. जर का मी आणि दादा आलो इकडे तर हे संपून जाईल रे. म्हणजे हे किरकोळ आहे आमच्या दोघांसाठी. आम्ही दोघंच बस झालो यासाठी. दीदी काय खाऊ मी? तिथे सांग ना मी काय खाऊ. मला खूप अरे एवढं सगळं व्हरायटी तिथं, मला कळत नाही काय खाऊ मी. तू वाईट घेतलीस तर ते सांग. हा वाईट आहे. बघ, मी 2 ऑर्डर करून मोकळी झाली आहे. मोकळी नाही, माझ्यासोबत चल. कॅशियर तू आहे कारण. चलो. मॅकडॉनल्ड्स आलू टिक्की नको या रे. आलू बिलू पण घालतो, संडे चिकन खायचं. तर फ्रेंड्स बेसिक गेल्या तर दिदी बसते टेबलवरती आणि मी ऑर्डर दिलेली नाही माझी काय. आणि वैशिष्ट्य आमच्या दिदीचं, तिला पाणी सर्वात जास्त लागतं, त्यामुळे दादानी प्लांट टाकला पाण्याचा. तर फ्रेंड्स इथे या दोघी सिस्टर्स भेटलेल्या आहेत. त्यांचा एक भरत मिलाप तुमचा पण झाला. सेम दिलं जायचे का दोघे. संडे असल्या कारणाचं मित्रांनो इथं सगळीकडे रश आहे. मी आता ऑलमोस्ट सगळे टेबल बघितले. ड्यू टू मंडे और संडे सगळीकडे रशच आहे. बघितलं माझ्या पप्पांना कसे होते ते. आणि ॲक्च्युली पप्पा जास्त ब्लॉगमध्ये यायचे इंटरेस्टेड नव्हते, तुम्हाला पण माहिती आहे. दादा चहा झाला का आपला? चहा सांगितलं होतं आपण. डॉमिनोजमध्ये ऑर्डर द्यायला पिझ्झा खायचा होता आपल्या राशी दिदीला. तर बघून घेऊयात काय काय नाही.
तरी आपला फेवरेट तर चिकन बार्बिक्यूच, चिकन बार्बिक्यू विथ चीज बस्ट. तर करून घेऊयात ऑर्डर त्याची पण. आपला राशीदिरीचा पिझ्झा आपण तर घेतलेला आहे, पण राशीदिरी कुठं दिसणार झाली मला. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आपल्याला आहे 2 तास घरी पोचायला आणि आपण डायरेक्ट लावला आहे मॅप पुण्याचा. सो आताच मी इथं माझा व्लॉग एंड करतो. धन्यवाद हा व्लॉग बघितल्यासाठी. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.